करतेस तू? आठवण्याचा प्रयत्न करतेय. ही शमिका आणि ही रिया, राईट? मला तुला माझे फॅमिली फोटोग्राफ्स दाखवायचे होते. ही मी आणि ही शमिका. ओके. ही रिया. मला शमिकाने सांगितलं की मी इंडियात आले होते एन्शियंट इंडियन कल्चर शिकण्यासाठी, आणि तेव्हा मी इथेच याच घरी राहत होते. तेव्हा नीना आंटी जिवंत होत्या. तेव्हा तू मला ओळखायचास का? वर वी फ्रेंड्स? जय बाय एनी चान्स तुला त्याचं नाव माहिती आहे का? त्याचं त्या मुलाचं नाव. कोणत्या मुलाचं? त्याच्यावर माझं प्रेम होतं. कोणालाच त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये का? असं कोण नव्हतं का त्याच्याशी मी त्याची ओळख करून दिली होती, इंट्रोड्यूस करून दिलं होतं? काय लपवतोस? बघू. अरे बघू ना. तुझ्यासाठी पाडव्याचं गिफ्ट आणलंय. अभि, कशाला? त्याचं काय ना शमिका, आपण हा पाडवा सेलिब्रेट नाही करत आहोत कारण आपलं लग्न नाही झालेलं, पण पुढच्या वर्षी नक्की साजरा करू. आणि असं प्रेमामध्ये गिफ्ट देण्यासाठी कुठल्याही ओकेजनची गरज नसते, म्हणून हे तुझ्यासाठी. थँक्स अभि. अरे बघू ना. देतो. खरंच काय बोलू मी? तुला माहितीये, तुला मला भेटवल्याबद्दल देवाला मी कितीदा थँक्स म्हटले. खरंच खूप स्पेशल आहे आपलं नातं, आणि त्याला तू स्पेशल बनवतोस. जसं हे गिफ्ट. आता भले यात 5 रुपयाचं चॉकलेट का असेल, पण ते मला 5 लाखा इतकं प्रिय आहे, कारण ते तू दिलंयस. पण मला वाटलं की तू बिझनेस साठी पैसे सेव्ह करतोयस. हे ते तर मी करतोच आहे, पण तरी सुद्धा तुला गिफ्ट द्यायचं म्हणून थोडेसे पैसे बाजूला काढले होते. कदाचित आपली पुढची दिवाळी अशी असणार नाही. म्हणजे असं का म्हणतोयस तू? अगं म्हणजे अजून छान असेल, अजून समृद्ध, आणि मुख्य म्हणजे आपण दोघं एकत्र असू, आणि मग आपण दोघं एकत्र बसून विचार करू की तेव्हा इतकं कमी बजेट असताना किती छोटंसं गिफ्ट आणलं होतं. म्हणून हे तुझ्यासाठी. थँक्यू. खरंच किती सुंदर साडी आहे, अप्रतिम. आणि पांढऱ्या रंग आहे शिवाय आपल्या प्रेमाचा रंग. पण मला सांग, हे गिफ्ट तुम्हाला घरच्यांसमोर का नाही दिलं? भीती वाटते घरच्यांची?
घरच्यांची भीती नाही वाटत, मग भीती वाटते ती तुझ्या डोळ्यातल्या पाण्याची. तुझ्या रुसण्याची. आणि घरच्यांसमोर यासाठी नाही दिलं कारण मग ते चिडवतात, म्हणतात बघ आत्तापासूनच एवढी काळजी घेतोय, पुढे काय होईल, विभा बघ ग. आणि हे गिफ्ट एकांतात यासाठी दिलं कारण याचं रिटर्न गिफ्ट मला एकांतातच हवं होतं. नाही, मी कुलूप लावलंय पण किल्ली शोधते काय मिळत नाहीये मला. अभि, या 2 दिवसात रूमची दुसरी एक चावी बनवून घे. काय झालं रे अभि? चल बघू काय झालं. नम्रता, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, नथिंग, काय नाही. बघू. नो इट्स ओके, आय मॅनेज, इट्स ओके, थँक्स. किल्ली दे, मी बघतो. इट्स ओके. नम्रता, किल्ली दे. Thanks. Thank you. Thanks. शमिका, काहीतरी गडबड आहे. या मुलीच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे नक्कीच. काय मग मजा ना? जे जे हवंय ते सगळं मिळालं. इंडियात आला, वॅकेशन करून झालं, मुलीला चांगला नवरा मिळाला. आता आता काय हवंय? बरं, ॲब्सोल्युटली राईट. फक्त मला एक सांग, हे तू मला का विचारतोयस? नाही, कारण तुमचा या घरातला कॅम्प उठवा. तुझ्या 3 मुली, तू, तुमची ती गव्हर्नेस इथे आलात, आमच्यासोबत राहिलात, खूप बरं वाटलं. आता जरा जायचं बघा. थँक्यू. पाहुणचाराबद्दल थँक्यू. हो, माय प्लेजर. आणि जाणार, इथून जाणारच. माझ्या घराचं रेनोव्हेशन चालू, थोडे दिवस लागतील. तोपर्यंत राहून अरे इथे. हो. थँक्यू. हो, बाय द वे, तुझी लाडकी लेक कशी आहे आशू? या जन्मात तरी तिची मेमरी परत येणार आहे की नाही? खूप ट्रीटमेंट चालू आहेत ना?
अश्वती ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. काय दिसलं तुम्हाला मिस आशू? मला सांगा, काय दिसलं तुम्हाला? अभिजित, डॉक्टर धवल आणि रुपाली. अंडी त्या थेरपीमुळे जर का आशूला आठवलं की ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली तो कोण आहे, आणि जर का तिने माझं नाव घेतलं तर? ही सगळी ॲक्सिडेंटच्या नंतरची लोक आहेत. त्या आधीचं काय आठवतं का पहा तुम्हाला. आठवा, प्रयत्न करा. येस. अभिजित. मला माहिती आहे अश्वती, तुला काय आठवतंय, कोण आठवतंय. सँडी आंटी, तुला जर का असं वाटत असेल की आशूची मेमरी परत आल्यावर ती फक्त जयला ओळखेल, फक्त जय अडकेल, फक्त जय नाही अडकणार, तर तुला पण अडकवणार. हॅलो. ओळखा बरं, ओळखा. तुम्हाला 3 चान्स, आणि बरोबर ओळखलं तर तुम्हाला मी बक्षीस देणार. ₹5. हॅलो. फालतू गेमसाठी वेळ नाही माझ्याकडे. कोण बोलतंय? ओके, मग आपण त्या गेम विषयी बोलूया जो तुम्ही 20 वर्षांपूर्वी खेळला होता. काय आठवतोय का तो खेळ? कोण बोलतंय? ओळखा ओळखा, आवाज तुमच्या ओळखीचा आहे, आणि माणूस तर त्याहूनही ओळखीचा आहे. म्हणजे तुम्ही मला ओळखताच, पण मीही तुम्हाला पुरेपूर ओळखतो. 20 वर्षात तुम्ही अजून काय काय केलं असेल ना, याची उत्सुकता आहेच मला. हे बघा, तुम्ही जे कोणी आहात ना माझ्या समोर या. 20 वर्षांपूर्वी तुम्ही जो गेम केला होतात ना, तेव्हाच मी तुमच्या समोर असायला हवं होतो. असो, म्हणून काही गोष्टी लपून राहत नाहीत ना. सध्या इथे नीनाच्या घरी राहत आहे. अहो, पण जिथे 20 वर्षांपूर्वी तुम्ही इतके कारनामे केलेत, त्या घरी का नाही जात राहिला? का 20 वर्षांपूर्वी जे काही केलं होतं त्याच्या आठवणी त्रास देतील तुम्हाला असं वाटतंय? हे सारखं सारखं मला 20 वर्षांपूर्वीची आठवण करून देत आहे. त्यापेक्षा हिंमत असेल तर माझ्या समोर आहे. मागे वळून पहा, मी तुमच्या पाठीशी आहे. थँक्यू. आजची मीटिंग फार महत्वाची मीटिंग आहे. तुला आठवतंय मी एका ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजशी बोललो होतो. त्यांना आपलं ओव्हरऑल मटेरियल, आर्टवर्क आणि डिझाईन्स सगळंच आवडलंय. त्यामुळे आज जर आपली बोलणी नक्की झाली, नीट झाली, तर ही आपली पहिली ऑर्डर असेल. खरंच? मी येऊ तुझ्या बरोबर प्लीज? अरे विचारतेस काय, तू तर माझ्यासाठी खूप लकी आहेस. तू आली तर काम नक्की होणार. चल चल. तर न्यूटन मामू म्हणतात, टू एव्हरी ऍक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. पण अरे अभ्या, तू इकडे कसं काय? काय नाही, एका डीलच्या संदर्भात मीटिंगला चाललोय, म्हटलं हिला घेऊन जावं. अरे वा, मजा आहे मग. आणि काय रे, तू घरात अभ्यास का नाही करत? घरात कान फाटतील एवढ्या उंच स्वरात स्तोत्र म्हणून आजी देवाला जागा करते. कुठे पाठांतर होणार आहे? आलो मग आपला इकडे. कर अभ्यास कर. हा, चला येऊ मग. या या. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला पण थँक्यू. बाय बाय. बाय. चल. अभ्यास कर म्हणे. तुमचं काय लेको, तुमचा झाला अभ्यास करून. पण चंद्या, अभ्यास तर केलाच पाहिजे. असो, टू एव्हरी ऍक्शन. मग इथे न्यूटन मामू असं म्हणतात की अभिजित घरात नाहीये.
मला अभिला नाही शमीला भेटायचंय. माझं तिच्याकडे जरा काम आहे. पण तुझा प्रॉब्लेम काय? तू म्हणजे तुला शमिकाला भेटायचंय ना असं विचारत होतो मी. तू ना पूर्ण ऐकतच नाहीस. हा तुझा प्रॉब्लेम आहे. ओके. हाय स्वीटहार्ट, मी ड्रॉप करू का तुला? व्हॉट? तुझ्या रस्त्याने जायचं, कळलं ना? नाही, म्हटलं आपला रस्ता कदाचित एकच असेल म्हणून विचारलं ड्रॉप करू का. ए हॅलो, तू मला फॉलो करणं सोडू शकशील का? माझं डोकं खाणं सोडू शकशील का? नाही ना? मग सोडायचं असेल ना तर ही फालतू स्टाईल मारणं असो, कळलं? हो कम ऑन बेबी, इतना भी क्या एटीट्यूड. चलिए बस लवकर. हॅलो, माइंड युअर लँग्वेज. ओके, सोड मला. जस्ट लीव मी. बस बोलतोय तरी. जस्ट लीव मी. माझा हात सोड. चुपचाप बस. काय पाहिजे तुला? चल निघ. अरे मित्रा, काय करतोस तू? हे एवढे वाईट दिवस आले का रे बाबा तुझ्यावर? म्हणजे? अरे म्हणजे काय? कसलं देखणं आहेस तू? काय बॉडी, म्हणजे फुल दबंग आहेस तू, माहितीये? हे काय? अरे माणसानी ना बाकी काही करावं, पण पोरगी निवडताना आपलं स्टँडर्ड लेवल कसं मेंटेन केलं पाहिजे. अरे तुझं स्टँडर्ड काय, हिचं स्टँडर्ड काय? का उगीच आपलं ते दिसले DDS की लागले मागे? DDS? हा, ते दुरून डोंगर साजरे, तेच आहे. हो की नाही हो बाई, सांगायला? अरे डोंगर कसला, दगड आहे हा, दगड. खरंच माझा ऐक मित्रा, काय लेवल आहे तुझी. हे बघ, एक काम कर, मस्त जा, चांगली पोरगी वगैरे पटव. ह्याच्यात काही अर्थ नाही. कुठे या शेणात पाय घालतो, सांगा बाई यार. थँक्स यार मित्रा, मी आज एका मोठ्या खड्ड्यात पडता पडता वाचलो. मग थँक्स. हा, काय काळजी करू नको. आणि तुला पुन्हा कधी जरी वाटलं ना, बिनधास्त माझ्याकडे, मी सोडवतो तुला. डेफिनेट. ओके, बाय बाय. निघ. हाऊ डेअर यू. तुझी हिम्मत कशी झाली असं माझ्याबद्दल बोलण्याची? हा, कोण समजतोस कोण रे तू स्वतःला? काय म्हणालास तू त्या मुलाला? मुलीचा हात पकडण्याआधी तिचं स्टँडर्ड बघावं. तू कुठे, ही कुठे? काय खोटं बोललो मी त्याला? काय चुकीचं सांगितलं? अगं हे बघ, कुठल्याही प्रकारचं भांडण न होता, माऱ्या न करता आपण वन पीस घरी जातो. हे काय कमी आहे का? ब्युटी विदाउट ब्रेन. डोंट मेस विथ मी, ओके? माझ्याशी पंगा घेतलास ना तर महागात पडेल. तेच मी तुला सांगतोय, माझ्याशी नडू नकोस. हा, यू डोंट मेस विथ मी एव्हर. तुला काय वाटलं गये? मला कळत नाही तू आमच्या घराभोवती का घिरट्या घालतेस ते? माझ्या भावावर लक्ष आहे तुझं, कळतं मला सगळं. ही जिभेवर कितीही ऊसाची शेती पिकवलीस ना, तरी तुझ्या मनात काय कारल्याचं बी रोवलं हे माहितीये मला. त्या दोघांना काही कळत नाही ग, वहिनीला आणि आभ्याला, पण मला सगळं कळतं. 12 गावचं पाणी प्यालोय मी, सांगितलं होतं तुला. कोण किती पाण्यात आहे ना, मला सगळं कळत असतं. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या साध्या भोळ्या दादा वहिनींच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना, फार महागात पडेल.